प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये जीवा खूपच निराश होऊन बसलेला आहे. त्यामुळे मानिनी खाली येते आणि जीवाला खूप छान समजावते. पण ते, अरे बाळा, तुझ्या डोळ्यात पाणी का? आणि असं काही नसतं बरं की पुरुषांनी डोळ्यातलं पाणी लपवायचं असतं. अरे, तुला माहिती आहे का, पारच्या वेळेस माझे 2 मिसकॅरेज झाले होते तू होण्याच्या आधी. इकडे जीवाला शॉकच बसतो हे सगळं ऐकून. मानिनी म्हणते, मी 28 वर्ष झाले हे कुणाला सांगितलं नाही, पण आता हे तुला सांगते, त्यामुळे लक्ष देऊन ऐक. आणि ती सांगते, असं काही नसतं, बाळ होणारच नाही म्हणून. आणि तुम्ही दोघांनी आईबाबा म्हणून एकमेकांना सांगितलं पाहिजे की आपल्याला बाळ होणार आहे, आपण आईबाबा होणार आहोत. आणि मानिनी सांगत असते, माझं जेव्हा मिसकॅरेज झालं ना, तेव्हा मी पण अशीच रडायची, माझ्या नशिबाला विचारायची की हे सगळं माझ्यासोबतच का? मला दुसऱ्या बाळाची खूप आवड आहे आणि मलाच का बाळ होत नसेल? विक्रम पण मला खूप छान समजवायचे. विक्रम म्हणायचे, मानिनी, असं काही नाही, तुला नक्की बाळ होणार, तू फक्त पॉझिटिव्ह राहा आणि सतत मनाला, देवाला, सगळ्यांना सांगत राहा की ही होणार. आणि तेव्हा तुझं सगळं डिप्रेशन निघून जाईल. आणि मी असंच करायला सुरुवात केली जीवा. त्यामुळे ना, नंतर मला तू झाला आणि त्यामुळे माझा पारपेक्षा जास्त जीव तुझ्यात आहे. नंतर नंदिनीला खूप छान वाटत असतं आणि ती म्हणते, चल बरं, डोळे पुस आता आणि मी तुझ्या केसांची मालिश करून देते, म्हणजे तुझं डोकं पण शांत होईल. नंदिनीला या दोघांचं प्रेम पाहून खूप छान वाटत असतं. आणि मानिनी आई म्हणून, सासू म्हणून खूप छान आहे, कारण तिचा स्वभाव. इकडे नंदिनी खूप निराश होऊन बघत असते, पण तिने जे काही समजावलंय त्यामुळे नंदिनीमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी तयार झाली आहे. आणि नंदिनीने मागचं सगळं सोडून देऊन समोर काय घडणार याचा विचार करणार आहे. त्यामुळे मानिनी जीवाला म्हणत असते, बाळा, तू खूप छान कविता लिहिली होती तुझ्या बाळासाठी, आणि आता आपण असं करूया, तुला बाळ झाल्यावरती कविता मी त्याला ऐकवेन, त्यामुळे आता तू हस बरं. नंदिनी पण इकडे हसायला लागते आणि डोळे पुसते. इकडे जीवाचे डोळे पुसते आणि जीवा पण हसायला लागतो. नंतर ती मालिश करताना पण त्याला खूप छान समजावते आणि त्याला मिठीत घेते. नंतर लगेच जीवा आणि नंदिनीचा सीन घेतला आहे. इकडे पार्थ आणि काव्याचा सीन घेतला आहे. पार्थ काव्याने लिहिलेलं लेटर वाचत असतो, तेव्हा काव्याने त्यामध्ये लिहिलं आहे, पार्थ, मी जेव्हापासून प्रेग्नेंट आहे तेव्हापासून आपण माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काही बोललोच नाही, मला तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे. नंतर पार्थ म्हणत असतो, काव्या, तिचा स्केच काढतो आणि त्या फोटोतल्या काव्यासोबत बोलत असतो, हो काव्या, आपण आज ना निवांत बोलूया. नंतर लगेच सकाळ झालेली असते, तेव्हा नंदिनी वर्कआउट करायला खाली आली आहे. वसुआत्या आश्चर्यचकित होऊन बघतात आणि म्हणतात, एवढं निगेटिव्ह झालं या मुलीसोबत, तरी एवढीही पॉझिटिव्ह कशी? आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. इकडे मानिनी आलेली असते, जीवा पण जिन्यावरून खाली येत असतो, मिथून काका पण आलेला असतो, काव्या पण नंदिनीच्या मागे असते. नंतर नंदिनी सगळ्यांना विचारते, तुम्ही असे का बघताय माझ्यासमोर? मी का पहिल्याच वेळेस वर्कआउट करत आहे का? लगेच वसुआत्या टोमणा मारतात आणि नंदिनीला म्हणतात, अगं बाई, तू आई होणार नाही आणि परत आज नव्याने वर्कआउट करायला आली. नंदिनी म्हणते, वसुआत्या, तुमचं बोलणं थोडं अडचणीचं आहे हा, कारण मी आई होणार नाही, पण आई होणं कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही. मी माझ्या शरीराला, मनाला आणि सगळ्यांना सांगते, मी एक दिवस नक्की आई होणार आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच असणार आहे. त्यामुळे मी आई होऊ शकत नाही हे तर काहीच माझ्या मनाला लागलेलं नाहीये. इकडे सगळेजण आणि जीवाला तर खूप आनंद होतो, मानिनीला पण खूप आनंद होतो. मिथून काका म्हणतात, वा नंदिनी, आय लाईक दिस, मला खूप आवडलं हे, तू ना नव्याने सुरुवात केली आणि नक्कीच हे शक्य होणार, हा माझा तुला आशीर्वाद आहे. मिथून काका आणि नंदिनीचं खूप पडतं पहिलीपासूनच. नंतर काव्याला पण आनंद होत असतो, आपली ताई एवढ्या मोठ्या दुःखातून सावरून बाहेर आलीये, त्यामुळे तिला पण खूप आनंद होतो. मानिनी म्हणत असे, वा नंदिनी, मला आवडलं बाळा हे तुझं,
आणि नंदिनी म्हणते आई मला ना थोडं लवकर जायचं आहे, मी त्या मॅडमकडून सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं आहे. मिथून काका म्हणते वा वा नंदिनी लवकर जा. आणि वसुताई चला आपण कोडे सोडत बसूया. वसुआत्यांचा मूड ऑफ झालाय नंदिनीला खुश बघून. वसुआत्या म्हणते अरे जा रे तू, मला नाही सोडवायचे कोडे बिडे. आणि ती निघून जाते. नंतर मानिनी नंदिनीला सांगतात नंदिनी बाळा जा तू लवकर जा, घरची काहीही काळजी करू नको, मी सगळी तयारी करून ठेवते. जीवाला खूप आनंद झालेला असतो. रूममध्ये जीवा नंदिनीचा सीन घेतला आहे तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो वा बरं झालं माझी चकाचक बायको परत आली. ती म्हणते काय जीवा तुम्ही वेडे आहात का. जीवा म्हणत असतो अगं मला खूप टेन्शन आलं होतं, तू आता टेन्शन घेते की काय आणि कसं होणार, तुला कसं समजवायचं. नंदिनी म्हणत असते जीवा मी लहान आहे का आता, मला माझं कळतं ना कुठे पॉझिटिव्ह राहायचं कुठे निगेटिव्ह व्हायचं. जीवा म्हणत असतो वा रे माझी बायको. नंतर परत काव्या आणि पार्थचा सीन घेतला आहे. काव्या ते स्केच दाखवतं पार्थ तिला. मी काव्याला म्हणतो आवडलं का. काव्या म्हणत असते हो पण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. काव्या म्हणत असते पण मला IPS होण्याचं स्वप्न माझं अधुरं राहिलं आहे बाळामुळे, आता काय करायचं. पार्थ तिच्या निर्णयाचा आदर करून ते बाळ बहुतेक नंदिनीला देणार आहे असं आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. नंतर नंदिनी मानिनी आणि वसुआत्या बोलत असतात. वसुआत्या म्हणते अगं बाई मला ना रामनवमी साजरी करावीशी वाटते. मानिनी म्हणते वसुआत्या पण नंदिनीचं हे असं झालं आणि ते पाळणा वगैरे गायचा का घरामध्ये. नंदिनी ती काय झालं आई असं माझं, आणि माझी सकाळची कॉन्फिडन्स कमी पडला का. मानिनी म्हणते नाही ग बाई कॉन्फिडन्स खूप छान होता पण म्हटलं नको करायला. नंदिनी म्हणते ते असं नाही आई आपण करूयात, आणि एकमेकींना मिठी मारतात. मानिनी म्हणते अरे बाळा तुझा हा कॉन्फिडन्स बघून ना माझ्या अगदी जीवात जीव आला, तुझ्या चेहऱ्यावर परत हसू आलं आणि असंच नेहमी हसत राहा. वसुआत्याची खूप चिडते या दोघी सासू सुनामधलं प्रेम बघून. वसुआत्या म्हणते बघू ना किती दिवस चालतं तर. वसुआत्या ते पाळण्याचा घाट घालून नंदिनीला पाळणा गायला सांगणार आहे आणि नंदिनीचं परत दुःख जागं करायचं असं त्यांचे कारस्थानं सुरू असतात नेहमी. नंदिनीचं बिचारीचं वाटोळ केलं या वसुआत्याने, कारण लग्नाच्या वेळेसही वसुआत्यामुळेच सगळं काही घडलं होतं. परत काव्या आणि पार्थचा सीन घेतला आहे. काव्या पार्थला म्हणत असते पार्थ आपण हे असं करायला नको होतं, कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. परत वसुआत्या इकडे काही ना काही कारस्थानं डोक्यामध्ये शिजत असतात. तरी पण रम्या सध्या घरी नाहीये असं दाखवलंय, पण एकट्या वसुआत्या उडून पुरतात सगळ्यांना. त्यामुळे आता त्या काय करतील, बहुतेक नंदिनीला पाळणा गायला सांगणार आहे आणि काव्या बाजूला उभी असणार, पण काव्याला पण त्या थोडंसं काहीतरी बोलणार आहे. नंतर पार्थ आणि काव्या म्हणत असते पार्थ आणि काव्या शिकलेली मुलगी होती, तिला जर पहिलंच प्रेग्नेन्सी हवी नव्हती तर तिने काही प्रयत्न करायला हवे होते, कारण आणि आता असं करायला सगळेच तयार होणार नाहीत लगेच. नंतर मानिनी तिथे येते आणि मानिनी म्हणते अरे बाबा पार्थ आपल्याला रामनवमी सेलिब्रेट करायची आहे. पार्थ म्हणतो हो आम्ही तयारच आहे. नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की गुरुजी पूजेला आलेले असतात तेव्हा नंदिनी पाळणा गाते आणि जीवा पण खूप खुश होऊन तिच्याकडे बघत असतो. नंतर गुरुजी म्हणतात मुलींनो तुम्ही आजपर्यंत सगळंच वाटून घेतलं, पुढेही असंच वाटून घ्या. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात की गुरुजींनी असं का म्हटलं असावं.